मित्रांनो, बिग रॅली आपल्याला कशी काय मिळू शकते आणि त्यामध्ये आपण ट्रेड कशा प्रकारे करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता निफ्टी बँकचा इथे 5 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि आपल्याला इथे एक मोठी रॅली एक्सपायरीच्या दिवशी इथे बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळाली होती. आता ह्या रॅलीमध्ये आपण आपली पोझिशन कसं काय बनवू शकतो, हिला कॅप्चर कसं काय करता आलं असतं आणि ही येऊ शकत होती का नाही येऊ शकत होती हे आपल्याला कसं काय समजणार होतं, तर त्यावर आपण डिस्कस करूयात. सर्वात प्रथम मित्रांनो, कधी तुम्ही आपले मार्केट ॲनालिस्टचे व्हिडिओ कधी पाहत असणार तर त्यामध्ये जेव्हा हा बॉक्स आपण इथे ड्रॉ केलेला होता तेव्हा आपण सांगितलेलं होतं की जेव्हाही मार्केट एक रन करून आल्यानंतर, जसं की इथे पाहू शकतात, एक मोठी रॅली दिल्यानंतर मार्केटने इथे नियर अबाउट 3 ते 4 दिवस सस्टेन केलं होतं एका रेंजमध्ये. का असं होतं, जेव्हा ही रॅली मोठी होते ना मित्रांनो तर मार्केट पॉज होतं म्हणजे साईडवेज होतं. आता साईडवेज झाल्यानंतर दोन गोष्टी आहे, एक तर ते वरच्याच दिशेला सुद्धा रॅली देईल, एक तर ते खालच्या दिशेला सुद्धा रॅली देईल आणि तितके दिवस ते साईडवेज होणार आहे, तितकी मोठी रॅली इथे आपल्याला पाहायला मिळणार. तुम्ही आपल्याला टेलिग्रामला सुद्धा जॉईन असणार आहे, जे की चॅनल पूर्ण टोटली फ्री आहे मित्रांनो. तिथे कोणतेही कॉल पुट आपण देत नाही, पण जॉईन असणार आहे. तर आपण लेव्हलही तिथे प्रोव्हाइड केलेला होता आणि क्लिअर मेन्शनही केलेलं होतं. मार्केट ॲनालिस्टच्या व्हिडिओमध्ये देखील आपण ह्या बॉक्स नंतर सांगितलं होतं की जसंही 50,000च्या वरती मार्केट जाईल तर आपल्याला 50,500 आणि 51,000चं टार्गेट हे इझिली पाहायला मिळू शकतं. आता हे का सांगितलं होतं, सर्वात मोठं रिझन मी तुम्हाला दिलं की मार्केट साईडवेज होतं. मार्केटने एकदा या ठिकाणी रजिस्टन्स घेतलं, या ठिकाणी घेतलं, या ठिकाणी घेतलं, त्यानंतर मार्केटने या ठिकाणी रजिस्टन्स घेतलं. तर मग वारंवार ज्या लेवलला मार्केट टेस्ट करते मित्रांनो तर ती लेवल ब्रेक होण्याचे चान्सेस हे खूप जास्ती आहे. जसं की मार्केटने जेव्हा लेवल ब्रेक केली तर वरच्या लेवलला मार्केट या ठिकाणी आलेलं होतं आणि ही जी बुल रॅली आपण पाहतोय ही काय एवढ्या मोठ्या प्रमाणात आली त्याचं पहिले एक रिझन समजून घेऊयात आपण. ब्रेकआउट झालं किंवा ब्रेकडाऊन झालं व्हॉट एव्हर, तर आपल्याला सर्वात पहिले किती पॉईंट मिळणार हे तुम्हाला मी सांगू शकतो. कशावरनं, तुम्ही ह्या बॉक्स मधले पॉईंटला कॅल्क्युलेट करायचं. आपण चला मी करून दाखवतो तुम्हाला की आपण या बॉक्सला कॅल्क्युलेट केलं किती पॉईंटचा बॉक्स आहे, तर तुम्ही पाहू शकता 529 पॉईंटचा. तर 529 पॉईंट आपल्याला इझिली मिळणारच आहे मित्रांनो. का मिळणार आहे, कारण यालाच तर प्राइस ऍक्शन म्हणता. त्यामुळे आपण इथून परत पाहिलं तर तुम्ही 529 जास्ती मिळाले, पण 529 पॉईंट पण तुम्ही पाहिले तर या ठिकाणी इथे कुठेतरी आपण पाहू शकतात की आपल्याला या ठिकाणी 529 पॉईंट मिळालेले आहे. तर पहिलं टार्गेट तर हे फिक्स आहे की जेही बॉक्स असतात किंवा जेही पॅटर्न असतं ना मित्रांनो, त्या पॅटर्नचे जितके पॉईंट असतात तितके वरती पॉईंट आपल्याला इझिली पाहायला मिळतात. हा पहिला रूल झाला. त्यानंतर दुसरा रूल काय सांगतोय की जितके दिवस मार्केट साईडवेज आहे तर तितकं ते मोठी रॅली देणार आहे. का, कारण इथे ही स्प्रिंग आहे मित्रांनो, ही स्प्रिंग दाबली गेली, जितकी दाबून ठेवलेली जास्ती कालावधीसाठी, जसं तिच्यावरचं प्रेशर हटणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक मोठी रॅली पाहायला मिळणार आहे. हे दुसरं रिझन झालं. त्यानंतर अजून सर्वात महत्वाचं, या ठिकाणी काय झालेलं ना, इथे भरपूर अशा पोझिशन बनलेल्या होत्या. कॉल पुट सर्वांनी सेल करून इथे बसलेले होते आणि त्यांनी यामध्ये खूप सारं प्रॉफिट सुद्धा अर्न केलेलं होतं मित्रांनो. आणि हे सर्व प्रॉफिट अर्न केल्यानंतर जेव्हा ह्या रेंजच्या बाहेर मार्केट निघतं ना, तर जेव्हा त्यांनी सेल केलेलं ना ते ट्रॅप व्हायला सुरुवात होते मित्रांनो आणि आपल्याला इथे शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळते. या गोष्टी एकदाच होता का, ह्या वारंवार होता. तुम्हाला हे ॲनालिस करायचंय. मार्केट मी नेहमी सांगतो इंट्राडे मध्ये पण साईडवेज झालं, 5-7 कॅन्डलही बनल्या साईडवेज, तर तुम्ही त्या रेंजला मार्क करा. त्या रेंज एवढे पॉईंट तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही साईडला मार्केट जाईल तर इझिली पाहायला मिळतील. हे तर झालं यामागचं टोटल रिझन की शॉर्ट कव्हरिंग येण्याच्या मागे कारण काय होतं, कारण इतके दिवस मार्केट त्या रेंजमध्ये होतं. हे सर्व मला समजलं, पण मला एंट्री करायची आहे. सपोज इथून नेक्स्ट दिवसाला मार्केट ओपन झालं, वरती चाललं गेलं आणि मला आता समजलंच नाहीये की इथे हे तर एकदम क्विक मोमेंटम झाली, मी याला कॅप्चर करू शकलो नाही, पण मला आता एंट्री करायची, तर मी यामध्ये कशी एंट्री करणार. त्यासाठी उत्तम वे काय मित्रांनो, इथे आपल्याला फिबोनाची लावायचा आहे. आता फिबोनाचीवर इन डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो, डिटेल कन्सेप्ट सगळ्या गोष्टी समजवलेल्या आहे. मी आता याच्या डिटेलमध्ये जाणार नाहीये, फक्त मी फिबोनाची कसा लावायचा आणि त्यामध्ये आपल्या एंट्री या ठिकाणी कसं येऊ शकतात तुम्हाला फिबोनाची समजणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण त्याची ॲक्युरेसी इतर सर्व टूल्सपेक्षा सगळ्यात हायर
रेंजला आहे आणि इन डिटेल व्हिडिओ आहे मराठी मनी फिबोनाशी म्हणून तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तो दिसेल, नाही तर आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन त्याला चेकआउट सुद्धा करू शकतात मित्रांनो. तर फिबोनाशीला मी ह्या रेंजपासून लावणार आहे. का लावणार आहे? बिकॉज ऑफ, लक्षात ठेवा, हीच रेंज मेन होती, तिथे मार्केट रजिस्टन्स घेत होतं, तिथून मी याला एक्सटेंड करेल आणि मला हा जो हाय मिळाला आहे कोणता, हा का, हा कारण ही रॅली तर माझ्याकडनं कॅप्चर झाली नाही ना. मार्केट इतक्या वर जाईल मला वाटत नव्हतं, पण मार्केटने इथे डीप घेतल्यानंतर मार्केट कोणत्या रेंजवर आलं मित्रांनो, जसं की आपण फिबोनाशीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे 0.5 ते 0.618 त्या रेंजमध्ये जेव्हा ही मार्केट येतं तेव्हा आपली या ठिकाणी एंट्री होते आणि आपला स्टॉप लॉस त्याच रेंजच्या खाली येतो. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा ही बॉक्स ब्रेक होणार आहे तर लिगली आपला स्टॉप लॉस तर खाली हवा ॲज पर प्राइस ॲक्शन. भरपूर जणांना प्रॉब्लेम होतो, ते स्टॉप लॉस लहान लावता हिट होऊन जाता, एकदमच मोठे लावता मोठा लॉस घेऊन घेता. स्टॉप लॉस लावण्याच्या भरपूर अशा पद्धती आहे, त्याच्यावर इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. पण एक बेसिक कन्सेप्ट ठेवा, लॉजिकली आणि पॅटर्ननुसार तुमचे स्टॉप लॉस बनताय. आता कधी मला इतका मोठा स्टॉप लॉस इथे मिळतोय एवढा मोठा आणि मला घ्यायची इच्छा नाही तर मी ह्यामध्ये ट्रेड करणारच नाही, दॅट्स ऑल. पण माझा स्टॉप लॉस लिगली तोच येणार आहे. नाही मला एवढा मोठा घ्यायचा तर जी क्वांटिटी मी घेतो ते क्वांटिटी मी इथे रिड्यूस करून टाकेल, कमी करून टाकेल, हा एक दुसरा मार्ग असू शकतो. आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहे त्या आपण स्टॉप लॉसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. पण ही रॅली माझी मिस झाली ना मित्रांनो तर मी वेट करणार आहे, कारण फोमोमध्ये मी एंट्री करणार नाही. कारण मार्केट इथून परत आहे ना खालच्या साईडला याच्यामध्ये एंटर होऊन गेलं तर काय करू मी, कुठे इथे घाई गर्दीत मी एंट्री केली नाही, मी परफेक्ट लेवलचा वेट करणार आहे. तर या ठिकाणी माझी एंट्री होईल जसंही 0.5च्या वर जाते. स्टॉप लॉस माझा खूप लहान बनून गेला मित्रांनो. परत मी इथून रॅली एन्जॉय करणार आहे आणि तिथपर्यंत जाते तिथपर्यंत. आता परत की तुमच्याकडनं इथेही ते मिस झालं आणि मला परत एंट्री करायची, तर कशी, तर मी कशी एंट्री करेल, तर परत मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला हाय क्लो सापडलेला आहे. फिबोनाशीच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगितलं, तुम्ही जाऊन पहा, मी याला डिटेल जात नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तिथे जाऊन पाहायचं आहे, ज्यांनी तो पाहिलेला आहे आणि त्यांना प्राइस ॲक्शन समजते त्यांना हे कामात येणार आहे. आणि तो व्हिडिओ पाहून हा पाहिला तर अजून तुमची ॲक्युरेसी वाढणार आहे. आणि मित्रांनो शिकायचं आहे ना तर तुम्हाला थोडीशी मेहनत करावीच लागणार आहे. असं नाही की मला फक्त एवढं सांगा तेवढं सांगा मी एवढंच करेल, नाही. जितकं तुम्ही नॉलेज अपडेट करशाल तेवढं तुम्हालाच फायद्याचं, दुसऱ्याला कोणाला नाही, कारण पैसा तुम्हीच कमवणार आहे. तर या ठिकाणी मला एक लो भेटलेला आहे, मार्केट परत वर गेलं तर आता मी काय करणार आहे मित्रांनो, मी इथे फिबोनाशी लावणार आहे, याच्या लोला लावणार आहे. ज्यांनी या ठिकाणी एंट्री केली नव्हती, जो पहिला सेटअप दाखवला तो पण मिस झाला आणि मार्केट वर चाललं गेलं, आता मला परत एंट्री करायची आहे. तर मी काय करणार आहे, या ठिकाणी लोला फिबोनाशी लावणार आहे. हा मला जो हाय मिळाला त्या हायला मी इथे कनेक्ट करणार आहे. सिमिलर आहे, मी परत 0.5 आणि 0.618 परफेक्ट रेड कॅन्डल तिथे बनली, सपोर्ट घेतला, मार्केट वरच्या दिशेला चाललं गेलं. पाहिलं, एकदम इझी मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक टायमाला मार्केट संधी देतं ॲक्च्युली, पण तुम्हाला कोणत्या टायमाला काय यूज करायचं हेच माहिती नसतं आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी ट्रॅप होतात मित्रांनो. म्हणून काही गोष्टी आहे त्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्या, काही गोष्टींना तुम्ही लिहून घ्यायला हवं की जेव्हाही मला रॅली सापडते तर त्या रॅलीमध्ये मी एंट्री केव्हा करू की जेणेकरून स्टॉप लॉस लहान होणार आहे. पण टार्गेट किती भेटतं ते मार्केटवर आहे, मार्केट जास्ती टार्गेट देत असेल तर ते मला हवंच आहे. पण स्टॉप लॉस ठेवणं हे माझ्या हातात आहे, ते मार्केटच्या हातात नाही आहे. ते मी ठेवेल माझ्या रिस्क रिवॉर्डच्या रेशोमध्ये, कारण एंड ऑफ डेला जितका स्टॉप लॉस लहान तितकं तुमच्यासाठी सुवर्ण संधी मित्रांनो. त्यानंतर ॲज पर प्राइस ॲक्शननुसार पण एंट्री कशी होणार आहे, वरती मार्केट गेलं, इथे आपल्याला एक रजिस्टन्स घेताना दिसलं, इथे आपल्याला एक सपोर्ट घेताना दिसलं, आपण ह्या झोनला कधी आखून घेतलं, मार्केट हायर साईडला सस्टेन करतं. जशी ही ब्रेकआउट कॅन्डल दिसते इथे आपला एसएल होतो, ही रॅली तुम्ही एन्जॉय करू शकता. आता इथून सडनली फॉल का आला, याच्या मागे एक रिझन आहे मित्रांनो की 52ची एक लेवल होती शार्प, तिथून मार्केटने फॉल केला, कारण ती राऊंड नंबर होती. राऊंड नंबरवरनं मार्केट रिस्पॉन्ड करतं, कारण ऑलरेडी मार्केटने एवढी जर्नी केलेली होती आणि हा ऑलमोस्ट एंडिंगचा 3-1 वाजेचा टाइम होता. तर हे गोष्टींचा फॅक्टर्स. राऊंड नंबरला कशा प्रकारे ट्रेड करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मराठी मनी राऊंड नंबर म्हणून कमेंट करा. आणि इंट्राडेच्या लेव्हलला आपण कसं काय आयडेंटिफाय करू शकतो ते जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मराठी मनी इंट्राडे लेव्हल आणि हॅशटॅग मराठी मनी लिहिताना कंटिन्यूली यायचं मित्रांनो, कुठेही पेज सोडायचा नाही. ते ब्ल्यू व्हायला हवं. ते ब्ल्यू झालं म्हणजे तुमची प्रॉपर कमेंट माझ्यापर्यंत पोहोचणार आहे, नाही तर ती कमेंट माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कधी तुम्हाला आवडत असेल इझी आणि सोप्या स्वरूपात तर कमेंट नक्की करायची मित्रांनो, लाईक करायचं, शेअर करायचं आहे.
आणि आपल्या चॅनलला की ज्याचं नाव आहे मराठी मनी त्यालाही सबस्क्राईब करायचं. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.